सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी सदर विटा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमानी यांना दिले होते आणि या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास पेट्रोलिंग करण्यास श्री मेमानी यांनी सूचना दिल्यानंतर विटा पोलीस ठाणे पथकातील अंमलदार उत्तम माळी आणि किरण खडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत रेणावी येथे सदर शेतमालक राजाराम आनंद गुजले, वय वर्ष 50, राहणार रेणावी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या नावाच्या इसमाने सदर ऊसाच्या पिकामध्ये आणि इतर शेतामध्ये गांजाची लागवड केलेली आहे अशी माहिती आणि खात्रीशीर बातमी मिळाल्याने विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता इसमाने त्याच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचं दिसून आलं। यावेळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमानी यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार किरण खडे, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत ताबेवाघ, विलास मोहिते, उत्तम उंबासे, महादेव चव्हाण, गणपत गावडे, वैभव कोळी, प्रमोद साखरपे, अमोल नलवडे, सागर कोकरे, संभाजी सोनवणे, महेश देशमुख, महेश सतपाळ, अक्षय जगदाळे, अमित गोरे, गोरक्ष धुमाळ, संदीप रणदिवे या टीमने दमदार कामगिरी करत सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून इसमास ताब्यात घेऊन ऊसाची आणि शेताची पाहणी केली आणि झडती घेतली असता त्या इसमाच्या शेतातील ऊसामध्ये आणि इतर शेतामध्ये एकूण लहान मोठी 240 गांजाची झाडे असा एकूण 100 किलो 700 ग्राम वजनाची आणि सुमारे 10 लाखाहून अधिक रुपये किमतीच्या गांजाची झाडे मिळून आली। ही सर्व झाडे आणि संशयित आरोपी राजाराम आनंद गुजले यास विटा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमानी यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आजूबाजूला जर अशा पद्धतीची अंमली पदार्थ, गांजा आणि गांजा विक्री करणाऱ्या इसमाची काही माहिती असेल तर नागरिकांनी या संदर्भात पोलिसांना माहिती द्यावी। सदर गांजा प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमानी करत आहेत। विटा शहरातील ही पहिलीच मोठी गांजाची कारवाई झाल्याने नागरिकातून विटा पोलिसांचे आणि टीमचे कौतुक होत आहे। जय हिंद। सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी अंमली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे। सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही विटा येथे पथक नेमण्यात आले होते। सदर पथकामधील हवालदार उत्तम माळी व हवालदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये अंमली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे। सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे DYSP श्री विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व पंच समेत तिथे गेलो असता त्या रेणावी गावामध्ये इसम नामे राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर 378 मध्ये एक गांजाची रोपे लावलेले आढळून आले। सदरच्या गांजाची रोपे आम्ही पंचासमक्ष जप्त केले। ती 240 झाडे असून 100 किलो वजनाची व 10 लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा गुजले याच्याविरुद्ध NDPS ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे। तरी सदरच्या कार्यवाहीमध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, माननीय ॲडिशनल SP मॅडम रितू खोकर मॅडम आणि SDPO विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे अंमली पदार्थ कोण बाळगत असेल किंवा अशा प्रकारची झाडे अंमली पदार्थाची लावली असतील तर पोलीस स्टेशन विटा येथे संपर्क साधावा। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।